कसं काय झालं मग प्रवास? छान आहे, छान, काय प्रॉब्लेम नाही आला. काही येताना अडचणी नाही ना? नाही नाही काही नाही. नाही तसं आपलं नाव सांगितलं ना तर कुणी इथपर्यंत आणून सोडलं असतं तुम्हाला. नाही बरं चालतंय. हा बोलवतो. छके ये रे बाळा. बस इथे. ही बहीण माझी. आणि तुम्हाला काय माहिती तर सांगितली वरच्यावर आम्ही, पण तरी बरं का तुम्हाला काय विचारायचं असतील ना प्रश्न विचारून घ्या त्यांना. हा विचारा ना. नाव काय तुझं? प्रिया. आणि शिक्षण काय झालंय? सेकंड इयर. आणि म्हणजे आता पुढं काय करायचं तुला लग्नानंतर? म्हणजे काय अपेक्षा असतीलच ना? होईच मला कॉलेज कम्प्लीट करायचं. मग छंद वगैरे काय तुझा? असं काही नाही, मला फिरायला जास्त आवडतं. म्हणजे एकंदरीत आहे ना घरातली सगळी कामं येतात, शिक्षण चांगले आहे. म्हणजे तुम्ही घरातली कामं तर घरातली आणि बाहेरच्या कामांना पण हुशार येते. उद्या काय समजा जर बाहेर काम वगैरे करायची वेळ आली किंवा बाहेर घरातले काही काम निघलं तर करू शकते बरं का ती. आणि पाहुणं तुम्हाला काय बोलायचं असेल तर बोलून घ्या बरं का तुम्ही. नाही काही नाही. अगं असं काय करते तू? त्यांना बोलायचं असेल तर काही प्रॉब्लेम आहे का? नाही असं काही नाही. सांगितलेलं ऐक. जा पाहुण्याबरोबर. जाऊ पाहुणे. या. नावाप्रमाणे तुम्ही खूप गोड दिसता हो. काय अपेक्षा आहेत तुमच्या माझ्याकडून? काहीच अपेक्षा नाही माझ्या. लग्नानंतर ठरवलं असेल ना की मी हे करायला पाहिजे, असं काही नाही आहे का? असं काही नाही, फक्त मला कॉलेज पूर्ण करायचं. अच्छा, जॉब काय करणार आहे का त्यानंतर? हो बघूयात. बरं, बोला तुम्हाला काय विचारायचं असेल तर. नाही मला काहीच नाही विचारायचं. बरं ठीक आहे, चाल जायचं खाली मग. हो चल. झालं बोलणं तुमचं? हो झालं बोलून. आई यांचं जरा नाश्त्या पाण्याचं बघ ना. कशी मुलगी आवडली का? बोलूया आपण नंतर. थोडी स्वभावाने शांतच आहे. हां ते पाहिलं मी आता वर गेल्यानंतर. हां ठीक. झाला का नाही ग कढीपत्ता घ्यायचा? कवाची घेते ग? घेतलंय. एवढं काय तुझं म्हणणार झालं? काय होतंय? काय होते म्हणजे? मला नाही करायचं ते लग्न. काय त्यांना नाश्ता करा, पाणी करा, सगळं करा. अगो बाया कमून ग असं? आता चांगलं बोलाय चालाय वर गेले काय विचारलं पुसलं तुला? काय नाही विचारलं, एवढंच विचारलं काय करते पुढे, जॉब करायचा आहे का? काय करायचंय त्याला? मला मी काही पण करू. अगं पण त्यांना आता द्यायची म्हणले आपला पाव नाही त्यो, असं कसं ग? हे बघ आई, मला नाही करायचं हे लग्न. किती वेळा सांगू बरं? मग काय करायचं तुला? लग्न नाही करायचं तर काय करणार तू? चांगले माणसं आलेली तर ती थळ व्हायला घालू नको. पहिल्या घासात खडा मारल्या पत्न पावा लागतात. जाऊ दे पाहू दे, मी बघन मला काय करायचंय. हे बघ, म्हणजे तू एकटी मनाची मालकीन झाली का ना? आम्ही तुझी आई आहे ना जणू. तू अशीच करते बाई, दादा तसंच करतो, तुम्ही सगळे असंच करता. माझं माझं मन काय म्हणतं हे तर ऐकून घ्या जा अगं कधीतरी. पण तू जन्म दिलेली आईला तू इतकी माघारी बोलते म्हणजे कसं व्हायचं? हा अगं नेमकं होत आहे काय? तुला काय अडचण आहे ती सांग ना मला. अडचण ना? अडचण ही का माझी? मला ते लग्न करायचं नाही. माझं एका मुलावर प्रेम आहे आणि मी त्याच्याशीच लग्न करीन. अगो बाय असं कसला कायदा काढा तो? काय ते काय? अजिबात नाही कसला फिरे मला कळत नाही. सोडून देतेच असतात नाद. अगं आई, चांगला मुलगा आहे तो. असं नका, मला नाही पटत. कसला चांगला असला ना त्या वांगला असो. म्हणजे ही थळ आणलेलं ह्यांना खाली बघायला लावायचं आणि तुझ्या मनाने कारभार करायचा काय? हो अगं आई, मी त्याला ओळखते म्हणून मला त्याच्याशी लग्न करायचंय. आता ह्या माणसाला मी ओळखते का? ओळखत नाही, काही नाही. 2 मिनिटासाठी बोलायला शब्द दिले का आणि तू आयुष्यभर त्याच्याशी काढू का? आमच्या आधी परस्पर कसं काय ओळखीत होईल तू? कवापासून ओळखीती तू? कॉलेजला असतानाच. हा हा 4 तू वर्ष कॉलेजला जात होती का? माणसं ओळखाय जात होती पहिली. काय केलं का तू? आणि माणसाने थोडं आणलेलं चांगलं ती नाकत करायची आणि म्हणते मी बघितलेले. का म्हणा कॉलेजला गेल्या हे केलं काय काम? तो कसं करता ग? चल घरी बघत येतो तुझा सोमवार. सांगा बी वाटणं उलची मनाची नसली तर जनाची लाज धरी ना. मग तुम्ही कॉलेजला गेल्या मी थोडं बघितलंय. स्वतः झाली मनाची मालकीन. तू कर कसं मनाला पटन तसं तुझ्या. चालले मी.
हॅलो. हा बोल ना. हा नितीन, कुठे आहे तू? काय झालं? अरे माझं इकडे लग्न ठरलंय. काय झालं नेमकं सांग. अरे मला घरी स्थळ आलंय बघायला, तू मुलगा आलाय बघायला, आणि नको तिथे प्रश्न विचारते. हे बघ, मला बाकीचं काहीच माहित नाही. तुला जर माझ्याशी लग्न करायचं असेल ना, तू ये, आणि तू आताच्या आता आमच्या घरी ये, तिथं स्थळ टाकून दे. तू सांग मला याच्याशी लग्न करायचंय म्हणून. बर बर, मी आता लगेच आलो. हा लवकर ये, मला तर लय टेन्शन आलंय आता. दादा तुमच्याबरोबर बोलायचं आहे मला. हा तुमच्याबरोबर. कोण पाहिजे कोण तुम्हाला? ओळख नाही पाळख नाही, डायरेक्ट घरात आलाय आमच्या. हा, प्रिया कुठे आहे? आहे आतमध्ये. प्रिया बाहेर आहे बरं. अहो पण झालं काय, तुम्ही असं अचानक आलाय आमच्या घरात आणि विचारताय? सांगतो ना ये. हे बघा, माझं हिच्यावरती प्रेम आहे. मी सांगू नाही शकलो, तुम्ही स्थळ आणायला लागले सारखे, आणि मला लग्न करायचं हिच्याबरोबर. अरे काय म्हणतोय हा? हा, मला याच्याशीच लग्न करायचं. आम्ही जर आत्ता बोललो नाही ना, तर आम्ही कधीच बोलू शकत नाही तुमच्याशी असं. मला त्यामुळे आत्ताच काय असेल ते उद्या स्थळ आणले तर त्यांना उद्या त्यांचं बी आयुष्य खराब, माझं बी खराब, हिचं बी की असं नको व्हायला. अहो पण पाहुणे आलेत आमच्या घरात आणि तुम्ही काय तमाशा चालवला येऊ? पाहुण्यांचं काय, पाहुण्यांना आता खरं खोटं उद्या ते मला सांगा. पाहुणं तुमच्या लग्नातून जर तिचं मन माझ्याकडे असेल आणि गेली निघून, तर काय करणार मी? तरी मला अंदाज आलताच वर गेल्यानंतर, पण जाऊ द्या म्हटलं मी, असेल काही कारण. बरं, हे कारण आहे काय मागं? हे बघा पाहुणं, तुम्ही पाहुण्यासारखे आलेत, पाहुण्यासारखेच जा, पण मला हिच्याबरोबर लग्न करायचे. पण आमचं घर आहे, आम्ही ठरवणार कुणी यायचं नाही कुणी नाही. दादा मग मी कन्व्हिन्स करतो, मी माझ्या घरच्यांना घेऊन येतो, पण मला आता वेळच नव्हता. मी माझं कामात बिझी होतो, नाही तुमच्यापुढे शब्द टाकू शकतो. माझं एक काम होतं आलतं. काय गे, जी झक मारायची ती मारलीस ना तू? केलंच ना तोंड आमचं काळ? अहो तोंड काळ करायच्या अगोदर ते भरमांडपातून निघून गेले तर काय उपयोग आहे त्याचा? आपण आधी सांगायचं नाही नी. मग आधीच सांगितलं ना, अजून काय फक्त स्थळ आणायला लागले तुम्ही वारंवार. अहो पण तुम्ही हाय कोण, मी ओळखत नाही काय नाही, आणि काय करता काय तुम्ही? अहो तुम्ही सांगा, तुमची मुलगी तुम्हाला ओळखते ना, मग तुमचं असे पाहुण्यांवर 5 मिनिटाची भेटू तुम्ही आयुष्य करा. आम्ही इतक्या वर्षाची ओळख आमची काय कामाची मग? अहो तुमची ओळख काय, कॉलेजमध्ये काही येडे चाळी केली की त्याला म्हणते तुम्ही प्रेमन तुम्ही करायचं लग्न? प्रत्येकाला त्या नजरेने बघायला लागलेत, काय करणार मी तरी? हे बघा, पण तुम्हाला तरी पटतंय काय असं पाहुणं घरी आल्यावर असं खोडा घालायचा? अहो उद्या भरमांडपातून निघून गेलो, तुम्हाला तरी पटन काही? अहो मी याच्या अगोदर तुमचं काय असेल ते करायला पाहिजे होतं ना तुम्ही, तुम्हाला जर माहित होतं तर. त्याच्यामुळे करायचं ना तुम्ही, आम्हाला कशा बोलवायचं? बघितलं का, हेच ऐकवायचं होतं का मला तुला? हा, तुमच्या घरात तुम्हाला बघताय ना, आम्हाला बोलवलं. तुमच्या पाया पडतो राव, पण माझं असं प्रेम असं हिसकावून घेऊ नका तुम्ही. तुम्ही समजून घ्या माझी मनस्थिती. नाही पाय नाही, आता आहे ना सरळ जोड लावा आमच्या तोंडात, तेवढंच बाकी राहिलं. अहो दादा तुम्ही तरी समजून नाही घ्यायचं तर कोण घेणार? अहो समजून घ्यायचं ठीक आहे, पण ही लोक काय म्हणतात आता, ते चालतंय का तुम्हाला? पाहुणा, मी त्या हिच्या वतीने मी तुमची माफी मागतो. जाऊ दे, बरं झालं लग्नाच्या आधी झालं जे आहे ते. माझं मी बघन चांगल्या ठिकाणी करा तुम्ही, कोणाला लग्न करायचे काय अडचण नाही, बघा तुम्ही. बघा आता त्यांचं सुद्धा काय. तरी सांगितलं आम्हाला. जाऊ दे, कसं राडत का व्हायना पण कळालंय आम्हाला. नका चांगल्या मनानं सांगणं व्हायना. वर गेलो तर वर गेला सांगायचं ना, मग एवढंच होतं तर. विचारलं होतं ना मी अगोदर वर. हेच तर कळत नाही ना तिला, थोबाड उचकटायचं. मला आधी बोलली असती, मी ह्याच्या घरच्यांशी बोललो नसतो, ह्याच्या घरी बोलणी केली असती का नाही मी? इथं तुमचे संस्कार कमी पडते तर तुमचं तुम्ही बघा काय करायचं काय नाही. पाहुणा तुम्ही या आता, तुमच्या समोर नाही करायचं आम्हाला. जा तुम्ही. जाऊ द्या ना दादा, चुकलं समजून घ्या. आता तुम्हीच समजून घेणार आहेत, म्हणजे तुम्हीच तिच्या आयुष्यभर साथीला येतं. आई मी तिच्यावर मी माफी मागतो, मला फक्त तिच्यावर लग्न करायचं. किती असतं बरं, किती झालं ना? आज झालंय चुकीचं आता हे सगळं, पण तुम्ही स्थळ आणलं आणि तुम्ही स्थळ आणताना ते पारच लग्नच लावायला निघालेत. उद्या साखरपुड्यातच लग्न करून टाकता, मी कोणत्या तोंडाने तुमच्याकडे यायचं परत? पण हिंतवरच म्हणायचं त्या अगोदरच ना पाहुणे तुमच्या दारात येऊन परत आत्ता माघारी गेले, पण उद्या लग्नातून गेले, तुम्हाला तरी योग्य वाटतं का? मग तुम्हाला तरी योग्य वाटतं का? पाहुणं गेल्यावर तरी बोलायचं ना तुम्ही. मग तुम्हाला म्हणत होतं दादा चला म्हणून, मी त्यांच्या समोर नव्हतं बोलायचं, तुम्ही यायनातच. हिला तर आहे ना 2 कानाखाली हाणं वाटतं मला. काय होतं करून ठेवलं. चुकलं माझं, मी सांगणारच होते. कधी
डोमाळा पेटल्यावर हे बघा आई आता हिनी हिच्या मनाने केले ना तुमच्या घरच्यांना घेऊन येऊ द्या आणि काय असेल का उद्या हिच्या मनाचं उद्या आता करून द्यायचं होतं ना ती तपली करून घेते कसं करायचं तसं करायचं हा काय असेल ते तुमचं तुम्ही बघायचं आम्हाला काही इंटरेस्ट नाही याच्यात हा आलं ना लक्षात आमची ताकद हिंमत बी नाही काय द्यायची हा. परत कुठं तोंडाव पाडून घेता ही उद्या तुमच्या बरोबर बी नाही म्हणून मग काय करायचं आम्ही तुम्ही असंच जोड घालून जाता ना. नाही अशी नाही होत, तुम्ही माझ्यापेक्षा जास्त ओळखता. तुम्ही इतकं फक्त डायरेक्ट अंग काढून घेऊ नका. माझ्यापेक्षा जास्त ओळखता तुम्ही. आम्ही जेवढी अंग टाकून काम करायचं ना तेवढं केलं आधी. आता आमची हिंमत नाही. तुम्हाला जे पटेल ना ते तुम्ही करा. बरं. आहे पाणी बिनी बघ यांना काय द्यायचं. ऐका ना, त्यांना तिला हाना मारू वगैरे नका. कोण कुणाचं चालणार आहे, कोण काय करणार आहे, गेला तिचा भाव हातपाय आपटे. नाही नाही, तिला माझ्या मागे जाणार. मी उद्या घेऊन येतो माझ्या घरच्यांना. थोडं खायला मोकळी तिच्यासाठी ते बोलन मला, आई बघ काय केलं तुझ्या लेकीने. मी आयुष्यभर कसलीच तक्रार येऊन देणार नाही तुमच्यापर्यंत. मी लय चांगलं सांभाळीन. बरं तुमच्या पद्धतीने बघा आता तुमच्या आई इच्छा. येऊ का घेऊन मी? बरं